नमस्कार भावांनो. काल झालेल्या युवा हिंद केसरी नाशिक मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी कोण झालाय? खरं तर फायनल झाली नाही. सर्व बक्षीस रक्कम स्वरूपात जी होती 1 ते 10 बक्षिसं ती सर्व समान गाड्यांना सेम वाटप करण्यात आली. पण भावांनो, चिठ्ठ्यांच्या आधारे नंबर काढले गेले, चिठ्ठ्या उडवल्या गेल्या. म्हणजे 1 नंबरची मोठी ट्रॉफी कोणाला, 2 नंबरची ट्रॉफी कोणाला, 3 नंबरची ट्रॉफी कोणाला. तर त्यामध्ये 1 नंबरचा मानकरी ठरलाय तो म्हणजे रोमन. स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा जो ट्रिपल हिंद केसरी रोमन आहे, रोमनच्या जोडीला होता गजा. ही जोडी चांगल्या रीतीने गटपास झाली, सेमीपास झाली, फायनलसाठी पात्र होते पण फायनल नाही झाली. पण चिठ्ठ्यांच्या आधारे या जोडीला 1 नंबरचा मान मिळालेला आहे. 1 नंबरचे मानकरी झालेले रोमन दादा. खरं तर हा रोमन स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या नावाने पालायला लागला तेव्हा खूप मोठं नाव करायला लागलंय 3 फेरीच्या मैदानात. म्हणजे मोठी मैदानं हा फायनलला असतो, 1 नंबर करतो असा हा रोमन. म्हणजे एक आठवण म्हणून सांगतोय, जसं की मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81 याला संबोधलं जाईल. पण सध्या ह्या रोमनचं सुद्धा नाव पुढे येतोय, कारण की हा मोठ्या मैदानात राहतो किंवा 1 नंबर करतो असा हा रोमन. स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा, दादा सरकार यांचा हा रोमन देखील चांगलाच फॉर्म मध्ये आहे. काल सुद्धा नौका चेहरा होता गजा नावाचा, तरी देखील त्याने गटपास आणि सेमीपास फायनलसाठी पात्र झाले असा हा रोमन. म्हणून माझं वैयक्तिक आहे, तुमचं काय वैयक्तिक मत आहे ते कमेंटद्वारे सांगा. माझं वैयक्तिक मत आहे, सध्या मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्ताद म्हणजे सध्याच्या चालू हंगामात रोमन दादा माझ्या मतानुसार आहे. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा. काल ह्याच रोमनचा 1 नंबर झालेला युवा हिंद केसरीचा किताब या रोमनने जिंकलेला 1 नंबरच्या चिठ्ठ्यांच्या आधारे. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.